मी काय सांगत आहे जरा लक्ष देऊन ऐका. मार्केटमध्ये एक डिव्हाइस असा आहे ज्या डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही वायरला कट न करता त्याच्यातला करंट मोजू शकता. पोरं म्हणतील की सर याच्यापेक्षा भारी इन्स्ट्रुमेंट आमच्याकडे आहे ज्याचं नाव आहे मल्टीमीटर. मल्टीमीटर असा असतो पोरं, असा. मल्टीमीटरचा एक वीक पॉइंट काय, एक लाल आणि काळं वायर तुम्हाला इथं लावावं लागतं, त्या वायरला चिटकवावं लागतं. जोपर्यंत तुम्ही त्या वायरला कॉन्टॅक्टमध्ये आणणार नाही तो मोजू शकत नाही. पण मल्टीमीटर वापरण्यासाठी तुम्हाला वायरला कट करावं लागतं, वायरला तोडावं लागतं, ओपन टर्मिनल शोधावे लागतात. एवढा वेळ कोणाकडे नसतो. जेव्हा आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना तर वायरला कट न करता त्याच्यातलं करंट मोजता येऊ शकतो का? हो. वायरला कट न करता जर त्याच्यातला करंट मला मोजायचा असेल ते जे इन्स्ट्रुमेंट मी यूज करेल त्याला क्लॅम्प मीटर असं म्हणतात. कोणी कोणी याला क्लॅम्प मीटर म्हणतं, कोणी कोणी याला क्लॅम्प ऑन मीटर मध्ये. याच्यातला सगळ्यात मेन पार्ट पोरं हा आहे. हे ट्रिगर स्विच असते, याला दाबलं ना हा टर्मिनल ओपन होतो. पोरं म्हणतील हे तर प्लास्टिकचं आहे. प्लास्टिकचं नाही, याच्यामध्ये धातू आहे. किती जणांना दिसतोय मला माहित नाही. धातू, याच्यामध्ये कोअर असतो. जो कोअर एक तर कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील पासून बनला जातो. मग डिस्प्ले तुम्ही कोणताही वापरा, मला काही फरक पडत नाही. बाय द वे, हा क्लॅम्प ऑन मीटर फक्त करंटच मोजतो असं नाही, याच्यावर वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तुम्ही या रोटेटिंग स्विचला मूव्ह करून प्रत्येक इलेक्ट्रिकल पॅरामीटर मोजू शकता. अंडरस्टँड? तर सगळ्यात पहिले मी काय सांगतो ऐकून घ्या मोठो, की क्लॅम्प ऑन मीटर एसी आणि डीसी दोन्ही ठिकाणी यूज होतो. काही बुक्स मध्ये चुकीची माहिती दिलेली आहे की क्लॅम्प ऑन मीटर एसीलाच काम करतो, असं नाही. हा डीसीला पण काम करतो. दुसरी गोष्ट काय की हा इझिली करंटला मोजू शकतो विदाउट ट्रिपिंग द सर्किट किंवा विदाउट ब्रेकिंग द सर्किट. म्हणजे तुम्हाला वायर तोडायची गरज नाही. तुम्हाला फक्त करायचं काय, एखादं वायर घ्यायचंय, ट्रिगर दाबून ओपन करायचं आणि त्याला मध्ये टाकायचं. ऑटोमॅटिक करंट मोजतो, ऑटोमॅटिक करंट मेजर होतो. आता पोरं म्हणतील की सर ही एक प्रकारची जादूच झाली राव. हा कसं मोजतो मी सांगतो. सगळ्यात पहिले तर जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा की हा बनतो कसा. सगळ्यात पहिले तुम्हाला एका धातूची गरज लागेल. दोन धातू असतात, एक असतो फिक्स्ड, एक असतो मुव्हेबल. फिक्स्ड जो असतो ना पोरं त्याला हलवायची गरज नाही, मुव्हेबल फिरवतो तुम्ही. दुसरी असते कॉईल, कॉईल याच्या मध्ये असते. तिसरी असते बरोबर ब्रिज रेक्टिफायर. मॅक्झिमम टाइम एमसीक्यू मध्ये क्वेश्चन आलेला आहे की रेक्टिफायर कोणतं वापरतात? ब्रिज. ब्रिज म्हणजे ज्याला 4 रेक्टिफायर असतात बरोबर फुल वेव्ह. नंबर 4 आहे बरोबर एमिटर. कोणतं एमिटर वापरतात? डीसी एमिटर वापरतात. डीसीत पण कोणतं वापरतात? मिली वापरतात. मोस्ट ऑफ द टाइम मिली वापरतात. का? कारण मिलीची जी पोरो सेन्सिटिव्हिटी असते ना, सेन्सिटिव्हिटी, जसं आपलं नाक एकदम तीक्ष्ण असतं बघा, भयानक वास येतो आपल्याला, म्हणजे आपल्या नाकाची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, सेन्सिटिव्हिटी जास्त. आणि सगळ्यात शेवटी डिस्प्ले. मग बेटा तू डिस्प्ले अॅनालॉग वापर, डिजिटल वापर, मला काही प्रॉब्लेम नाही. मग पोरं म्हणतात ते काम कसं करतं. काम समजून घ्यायचं असेल तर जरा डायग्राम समजून घ्या. हे बघा ही डायग्राम आहे पोरं. मग पोरं म्हणतील इन्स्ट्रुमेंट एवढंच आहे, खाली कुठं चालला पसारा, इकडे पसारा नाही आहे ऍक्च्युली. याचा लेआउट वर आहे, सरळ आहे, मी याचा लेआउट आडवा दाखवलेला आहे. आता पोरं नीट बघा, हा ट्रिगरिंग पॉइंट असतो. जेव्हा तुम्ही याला इकडून दाबताना असं हा पार्ट असा ओपन होतो ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह कंडक्टर टाकला. हा जो कोअर असतो पोरं, तो कोअर बनलेला असतो कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील पासून, ज्याची परमॅबिलिटी चांगली असते आणि रिलक्टन्स कमी असतो. या कोअरच्या खाली एक वाइंडिंग लावलेली असते जी सेकंडरी कॉइल म्हणून काम करते. ही प्रायमरी कॉइल म्हणून काम करतो जो कंडक्टर मध्ये टाकलाय, आणि सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइल मधून 2 टर्मिनल सरळ ब्रिज रेक्टिफायरला जातात. ब्रिज रेक्टिफायर दाखवत असताना एक प्रिकॉशन घ्या, चारी पण डायोडचा फेस उजवीकडे पाहिजे. वरच्या 2 टर्मिनलला वाइंडिंग कनेक्ट केली जाते, मधल्या 2 टर्मिनलला एमिटर कनेक्ट केला जातो. इथे कुठला एमिटर लावलाय पोरं? होतं डीसी एमिटर लावलाय. आता मी तुम्हाला याची वर्किंग सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. समजा लाईव्ह कंडक्टर याच्यामध्ये आला, ऐकताना सर्वजण. समजा मी लाईव्ह कंडक्टर याच्यामध्ये टाका. तुम्हाला माहित आहे का कुठल्या पण लाईव्ह कंडक्टर मधून पोरं जेव्हा करंट पास होतो, एम्पियर्स लॉ नुसार पोरं जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. एम्पियर्स लॉ काय सांगतो? कुठल्या पण कंडक्टर मधून करंट पास झाला की त्या कंडक्टर साईडला एक फील्ड बनते, ज्या फील्डला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. हा नियम असा आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय. करंट वाढला की फ्लक्स वाढतो, फ्लक्स तयार झाला ना. जिथे मॅग्नेटिक फील्ड नावाचा वर्ड आला किंवा जिथे फ्लक्स नावाचा वर्ड आला तिथे एका व्यक्तीचा रोल आला, म्हणजे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे फॅरेडेज लॉ. पोरं म्हणतात नंतर काय होतं? मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला. तर विचार करा, मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला म्हणजे तो फ्लक्स कोणाला जाऊन लिंक करतो? कोरला जाऊन लिंक, म्हणजे कोर मधून फिरायला लागतो. आता तुमच्या लक्षात आहे का, जेव्हा एखादा मॅग्नेटिक फ्लक्स कोरला जाऊन लिंक करतो, कोर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये? वाइंडिंगच्या. फ्लक्स आहे इथं, वाइंडिंग आहे इथं, दोघांचं झालं सुरू झालं म्हणजे काय? लिंकेज. हा जो फ्लक्स आहे तो फ्लक्स कॉइलला जाऊन लिंक करतो, या कॉइलला. फॅरेडे लॉ नुसार जेव्हा एखादा फ्लक्स कोरला जाऊन लिंक करतो पोरं, दोघांच्या मध्ये किंवा कॉइलच्या अक्रॉस एक ईएमएफ तयार होतो. ईएमएफ तयार होतो. का तयार होतो? फॅरेडेचा पहिला लॉ काय सांगतो आपल्याला? व्हेन एव्हर द कॉइल इज लिंक्स टू द मॅग्नेटिक फील्ड, इट प्रोड्युसेस ईएमएफ.
पोरं म्हणले ईएमएफ बनल्यास तुमचा काय फायदा आहे? हा जो ईएमएफ बनला म्हणजे एक प्रकारचं व्होल्टेज बनलं, पण हे व्होल्टेज कोणतं बनलं पोरं? एसी बनलं. आता हा जोडा डोक्याला ताप झाला, आपण लावले डीसी, इथं बनलं एसी. पोरमध्ये काय जुगाड करता येईल सर? जुगाड एकच आहे की या एसीला जर तुला डीसीत कन्वर्ट करायचं असेल तर आपण ब्रिज रेक्टिफायरचा वापर केला. ज्या ब्रिज रेक्टिफायरच्या मदतीने आपण अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करताना कन्वर्ट केलेला करंट आपल्याला डीसी एमिटर मध्ये दिसतो, कन्वर्ट केलेला करंट आपल्याला इथे दिसतो. सो ब्रिज रेक्टिफायरचं काम काय? हा एसी मोजो की डीसी मोजो, हा बाहेर डीसी मध्येच दाखवतो. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही एसी साठी वापरताय का डीसी साठी. मग पोरांनी जर मला विचारलं की सर याचं ओव्हरऑल वर्किंग प्रिन्सिपल कुठल्या एका वर्डवर डिपेंड आहे, तर मी सांगू शकतो तुम्हाला इट्स टोटल वर्किंग प्रिन्सिपल इज बिलॉंग्स टू द म्युच्युअल इंडक्शन. ज्या म्युच्युअल इंडक्शन जर सगळ्यात पहिलं कमेंट कोणी दिलेली आहे तर ती कमेंट दिलेली आहे फॅरेडेज लॉ ऑफ ईएमआय, ज्याला आपण फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणू शकतो. तुम्ही किती जणांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे मला माहित नाही, पण इंडस्ट्रीमध्ये जर सगळ्यात जास्त कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज होतं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे क्लॅम्प ऑन मीटर. वर्किंग समजली का? कमेंट मध्ये मेन्शन करा.